नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुण्यामध्ये दिवसभरात काय 10 महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात पाहूयात। उद्या पुण्यामध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित असणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती आजपासूनच पुण्यामध्ये अनेक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील दाखल झाले। नुकतेच पुण्यामध्ये संजय राऊत देखील दाखल झाले आणि त्यांनी उद्याच्या मेळाव्याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे। नुसतं पुणे नाही तर मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, पुणे ग्रामीण असेल, या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या तो दिवसभर आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची दिशा आहे की शिवसैनिकांना एक दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतो त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्याचा मेळावा आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं। आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। राज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे, परंतु पुणे शहरामधून स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस अजूनही सुरू झाली नाही। मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्यावरून जाते, परंतु आता पुणे दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्यात। या संदर्भात केंद्रीय नागरिक उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतलाय। त्यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। त्या भेटीत पुण्यावरून वंदे भारत स्लीपर ट्रेन, वंदे मेट्रो ट्रेनबाबत चर्चा करण्यात आली। त्यामुळे येत्या काही दिवसात पुणे दिल्ली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे। भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधील बावडा परिसरामध्ये 25 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडले। यावेळेला हर्षवर्धन पाटील यांनी सदर विकास कामे दर्जेदार करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्यात। बावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली। त्यामुळे इंदापूरमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याच्या चर्चांना उधाण आले। या शाखा स्थापनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नसून मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे, अशी माहिती देखील हर्षवर्धन पाटील यांनी यावेळेला दिली आहे। नाही, या गोष्टीची काही मला कल्पना नाही, परंतु मी काल आल्यानंतर ह्याची गोष्टीची काही लोकांनी माझ्या कानावर गोष्ट घातली। वास्तविक पाहता हे काय याला कुणी काय आम्ही कुणी काय ह्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या नाहीत। आणि दुसरी गोष्ट, आता निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा आता काही ना काहीतरी राजकीय विचार असू शकतो आणि म्हणून ठीक आहे, ती कार्यकर्त्याच्या भावना असतील, पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व आमचं हे एकत्र बसेल। जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाही। जागा वाटपाचा पहिल्यांदा निर्णय होईल। जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कुणाला द्यायची त्याचा निर्णय होईल। त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल। त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे। आता निवडणुका सुरू झाल्यामुळे आता प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो अधिकार असतो मत व्यक्त करण्याचा। कदाचित त्या माध्यमातून काही लोकांनी मत व्यक्त केली। आपले मुंबई आणि दिल्लीचे दौरे सध्या सुरू आहेत। राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये आपल्याही नावाच्या पुढे थोडीशी चर्चा येते, काय वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा होते? नाही, या बाबतीमध्ये आणि ह्या गोष्टी काही वरिष्ठ पातळीवरती काय कोणाची चर्चा होत नसतात। मला असं वाटतं ह्याचं केंद्रीय नेतृत्व आणि जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत हे बसून करतात आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांच्या स्तरावर काही चर्चा चालू आहे की नाही मला माहीत नाही, परंतु माझ्या स्तरावर या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही। गेल्या 2 दिवसापूर्वी इंदापूरमध्ये तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडल्या। तुम्ही वकील वस्ती गावकरी जे त्यांची भेट घेतली, कुटुंबाची भेट घेतली, एकंदरीत या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगणार? नाही, 4 दिवसापूर्वी जी घटना घडली इथं वकील वस्तीवर ती अत्यंत धक्कादायक आणि प्रत्येकाच्या मनाला अत्यंत दुःख निर्माण करणारी अशा प्रकारची घटना। कारण अल्पवयीन एक मुलगी तिने अशा पद्धतीने स्वतःला संपवून घेणं आणि तो काय प्रकार झाला आणि जे काही स्टेटमेंट पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, मला असं वाटतं महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे। आणि त्यामुळं सगळा पालक वर्ग आज 50% मुली शाळेला जातात, सांगतो हायस्कूलला जातात, कॉलेजला जातात, ITIला जातात, इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज, कारण मुलींचं प्रमाण शिक्षणामध्ये आणि शिक्षणाच्या दर्जेमध्ये वाढलेलं आहे। पण अशा परिस्थितीमध्ये जर ह्या घटना घडत झाल्या तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे
मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये गृह विभागाने कसून चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी. आता त्या बिचारीचा गेलेला जीव तर काय परत येणार नाही. मी अंत्यविधीला इथं उपस्थित असताना त्या मुलीचे जे वडील आहेत त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अत्यंत म्हणजे झोप उडवणाऱ्या अशा प्रकारच्या त्या भावना आहेत. त्यामुळे ही बाब खूप गंभीर आहे आणि गृह विभागाने आणि पोलीस डिपार्टमेंटने ही गांभीर्याने घ्यावं. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या मागील सुनावणीला हजर न राहिल्याने पुणे न्यायालयाने मराठा समाज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं होतं. त्यानुसार आज शुक्रवारीच पुणे न्यायालयामध्ये जरांगे पाटील उपस्थित होते. यावेळेला आरोपीने नव्याने वैयक्तिक बंधपत्र देणे आवश्यक राहिले असे सांगत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AC बिराजदार यांच्या न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामधील अटक वॉरंट रद्द केले. लव जिहादाला बळी पडलेल्या ताईला न्याय मिळेल का? जिहाद यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यासाठी पतित पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौकामधील राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळेला संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी पतित पावन संघटना पुणे शहरातर्फे जिहादी वृत्तीने होणाऱ्या महिलांच्या मुलींच्या जे काय कत्तल आहेत किंवा जे काय आता जे काय घटना घडतात त्याचा निषेध करण्यात आला. भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या तर तशाच तसं उत्तर देण्याची आता इथं पुढे आम्ही पण सुद्धा तयारी ठेवणार आहे. आज जर तुम्ही बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वास्तविक पाहता पुण्यासह अन्य स्वतंत्र भारतामध्ये जिहादींच्या ज्या काही कारवाया चालल्या आहेत, जो काही उच्छाद मांडला आहे त्याच्या विरोधात आज पतित पावननी निषेध नोंदवलेला आहे. ह्या जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या विरोधात कायदा करावा अशी मागणी आज पतित पावनतर्फे आहे. त्यासाठी आज आम्ही पतित पावनने जिहाद यांचा प्रतिकात्मक एक असं पोस्टर जाळलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या YCM हॉस्पिटलने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अहवाल पाठवलाय. संबंधित अहवालावरती YCM हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांची स्वाक्षरी असली तरी हा अहवाल त्रयस्थ रुग्णालयामधील अधिकाऱ्यांमार्फत तयार करण्यात आला असून यात संबंधित विभाग प्रमुखांची मतेही विचारात घेण्यात आली आहेत. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र देत असताना MII रिपोर्ट नसला तरी मेडिकल फिजिकल असेसमेंट करून दिव्यांग प्रमाणपत्र देता येते असे स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेने आयुक्त शेखर सिंग यांनी दिलं आहे. दरम्यान दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे पूजा खेडेकरच्या अटकेची शक्यता आता निर्माण झाली. खडकवासला धरण साखळी प्रकल्पामधील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय. गेल्या 12 तासांमध्ये धरणांमध्ये पुणे शहराला 15 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासूनच 16,246 क्युसेक पाणी सोडायला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा मुठा नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आज पुण्यामध्ये सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात आहे. पुण्यामध्ये संध्याकाळच्या प्रवाहामध्ये आहोत आणि अशा अपडेट येते पुण्यामधून की दुपारी 2 वाजल्यानंतर खडकवासला धरणातून तब्बल 16,247 क्युसेक्सनी पाणी सोडण्यात आलेलं आहे. आणि आता आपण भिडे पुलावरती आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे भिडे पुलाची पाण्याची पातळी आहे ती थोड्या वेळातच भिडे पुल हा पाण्याखाली जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पाटबंधारे विभागाकडनं दुपारी 2 वाजता आपल्या सगळ्यांना मेसेज आला होता की 16,247 क्युसेक्सनी पाण्याचा हा खडक ह्या नदी परिसरामध्ये सोडण्यात आलेला आहे. बघायला गेलं तर पोलीस प्रशासनाकडे पूर्णपणे चोख बंदोबस्त आहे. साईडचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आपल्याला पाहायला भेटतोय. जे नदीकाठचे आज हलवण्यात आलेला आहे. पुण्यामधील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामधील सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. त्या संदर्भात काल पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये तपासामधील गुन्हे शाखेचे अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याणी नगर परिसरामध्ये पोर्शे कार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 900 पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. या प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले जाणार आहे. नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाटघर, गुंजवणी आणि नीरा देवघर हे धरणे पूर्णपणे भरले.
गुंजवणी आणि नीरा देवघर धरणामधून आज सकाळपासूनच नीरा नदी पात्रामध्ये पाणी सोडले जाते। यावर आज दुपारपासूनच भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडले असून 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नीरा नदी पात्रामध्ये केला जातोय। मुंबईवरून कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वे मार्गावरती पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात। तसेच प्रकार पुणे मुंबई आणि मुंबई नाशिक रेल्वे मार्गावर देखील होत असतात। त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होत असल्याचा अनुभव अनेक वेळा येतो। शुक्रवारी पुणे मुंबई रेल्वे सेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला होता, कारण मध्यरात्री 2 वाजता या मार्गावरती दरड कोसळली। परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये मध्यरात्रीच काम सुरू केलं आणि सकाळी 6 वाजेपर्यंत रस्ता मोकळा करून दिला। त्यामुळे पुणे मुंबई रेल्वे प्रवास सकाळी सुरळीत सुरू झाला। खंडाळा घाटामध्ये ही दरड कोसळल्याचं पाहायला मिळालं। वेळ झाले पुणे कनेक्ट मध्ये आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।